जय जय गुरुदेव दत्त. आजचा हा संदेश प्रत्येकासाठी नाही. हा संदेश फक्त त्या व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मनात आपल्या मुलांबद्दल अपार प्रेम आहे आणि ज्याच्या मनात कधी ना कधी ही चिंता आली आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यात काही वाईट घडले तर. जर तुम्ही आई किंवा वडील असाल तर ही भावना तुम्हाला नक्कीच समजेल. आई वडील स्वतः कितीही दुःख सहन करतात, कितीही कष्ट करतात, पण त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, माझी मुलं सुरक्षित आणि सुखी राहावीत. कदाचित तुम्ही अनेक रात्री जागून तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार केला असेल. कदाचित तुम्ही देवाला मनोमन प्रार्थना केली असेल, स्वामी, माझ्या मुलांचे रक्षण करा. बाळांनो, जर आज तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजून घ्या की हा केवळ योगायोग नाही. लाखो लोकांमध्ये हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. कदाचित स्वामींना आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. घाबरू नकोस बाळा, तुझ्या मुलांवर माझे संरक्षण आहे. पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या मनातील मुलांबद्दलची भीती हळूहळू कमी होईल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा हा संदेश तुमच्या जीवनात विश्वासाचा नवा प्रकाश आणेल. बाळा, जर हा संदेश तुझ्यापर्यंत आला असेल तर समज की हा केवळ योगायोग नाही. लाखो लोक या जगात आहेत, पण आज हा संदेश फक्त तुझ्या कानांपर्यंत पोहोचला आहे. कारण तुझ्या मनात एक अशी काळजी आहे जी तू कोणालाही सांगत नाहीस. तू स्वतःसाठी इतकी चिंता करत नाहीस, पण जेव्हा तुझ्या मुलांचा विचार करतोस तेव्हा तुझे मन घाबरून जाते. तुला नेहमी एकच भीती वाटते, माझ्या मुलांच्या आयुष्याचे काय होईल? त्यांच्यावर काही संकट तर येणार नाही ना? रात्री झोपताना सुद्धा तू देवाकडे एकच प्रार्थना करतोस, देवा, माझ्यावर कितीही संकटे येऊ दे, पण माझ्या मुलांना सुरक्षित ठेव. बाळा, आज मी तुझ्याशी बोलत आहे. जेव्हा तू मनापासून तुझ्या मुलांसाठी प्रार्थना करतोस तेव्हा त्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द स्वामींपर्यंत पोहोचतो. तुझ्या डोळ्यातले अश्रू त्यांना दिसतात, तुझ्या मनातील भीती त्यांना कळते. म्हणूनच आज स्वामी तुला एक वचन देत आहेत. विश्वास ठेव, तुझ्या मुलांवर माझी कृपादृष्टी आहे. होय, जीवनात अडचणी येतील, कठीण प्रसंग येतील, कारण जीवन म्हणजे फक्त सुखाचा प्रवास नसतो. पण प्रत्येक अडचणीच्या वेळी तुझ्या मुलांच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी असेल. ती शक्ती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. बाळा, कधी कधी तुला वाटत असेल की तू एक सामान्य माणूस आहेस. तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का? पण लक्षात ठेव, देवाला मोठेपणा, संपत्ती किंवा प्रसिद्धी नको असते. त्यांना फक्त मनातील प्रामाणिक भावनेची गरज असते. आणि तुझ्या मनात ती भावना आहे. तू स्वतःसाठी फार काही मागत नाहीस, पण जेव्हा मुलांचा प्रश्न येतो तेव्हा तू सर्व काही विसरून त्यांच्यासाठी देवाकडे हात जोडतोस. अशी प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. बाळा, तुझ्या मुलांच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग येतील. कधी अपयश येईल, कधी निराशा येईल, कधी त्यांना चुकीचे निर्णय घेण्याचा मोह होईल. पण त्या प्रत्येक क्षणी त्यांना योग्य दिशा दाखवणारा हात त्यांच्या सोबत असेल. कारण त्यांच्या मागे तुझ्यासारख्या आई वडिलांच्या प्रार्थना आहेत. आणि जेव्हा आई वडिलांची मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते तेव्हा त्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मार्ग आपोआप तयार होऊ लागतात. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात ठाम ठेव, भीती नाही, विश्वास. कारण जिथे भीती असते तिथे मन कमकुवत होते, पण जिथे विश्वास असतो तिथे आशेचा प्रकाश निर्माण होतो. कधी कधी आपण भविष्याची इतकी चिंता करतो की वर्तमानातील आनंद जगायलाच विसरून जातो. पण स्वामी सांगतात, आजचा दिवस प्रेमाने जगा. मुलांना प्रेम द्या, चांगले संस्कार द्या, योग्य मार्ग दाखवा. बाकीची काळजी माझ्यावर सोडा. कारण मुलांचे भविष्य केवळ नशिबावर ठरत नाही, ते त्यांच्या घरातील वातावरणावर, मिळालेल्या संस्कारांवर आणि आई वडिलांच्या प्रेमावरही ठरते. ज्या घरात प्रेम असते, आदर असतो, देवाची आठवण असते आणि चांगले विचार असतात, त्या घरातील मुलांना चुकीच्या मार्गावर नेणे सोपे नसते. बाळा, कधी तुझ्या मुलांच्या चेहऱ्याकडे शांतपणे पाहिलेस का? त्यांच्या एका हास्याने तुझा दिवस उजळून निघतो. त्यांच्या एका प्रेमळ शब्दाने तुझा थकवा नाहीसा होतो. हे नाते फक्त रक्ताचे नसते,
ते देवाने दिलेलं एक अमूल्य वरदान असते. म्हणून मुलांना केवळ संपत्ती देण्याचा विचार करू नकोस. त्यांना वेळ दे, त्यांच्याशी बोल, त्यांचे विचार ऐक, त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांग. कारण पैसा कधीतरी संपतो, पण चांगले संस्कार आयुष्यभर साथ देतात. बाळा, आता मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका आईची ही कथा आहे. ती रोज देवासमोर बसून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची. तिची प्रार्थना खूप साधी होती. ती म्हणायची, देवा, माझ्या मुलांना चांगले आरोग्य दे, त्यांना योग्य मार्ग दाखव, त्यांच्या आयुष्यात आनंद आणि यश येऊ दे. एके रात्री तिला एक विलक्षण स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिच्यासमोर एक दिव्य प्रकाश प्रगट झाला. त्या प्रकाशातून एक शांत आणि प्रेमळ आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला, बाळा, तू रोज माझ्याकडे तुझ्या मुलांसाठी अनेक गोष्टी मागतेस, पण तुला माहिती आहे का, मी त्यांना आधीच एक अमूल्य भेट दिली आहे. आई आश्चर्यचकित झाली. ती नम्रपणे म्हणाली, देवा, कोणती भेट? आवाज हसला आणि म्हणाला, मी त्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आणि काळजी घेणारी आई दिली आहे. बाळा, या वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे. कारण जेव्हा मुलांना प्रेम करणारे, योग्य मार्गदर्शन करणारे आणि चांगले संस्कार देणारे आईवडील मिळतात, तेव्हा त्यांचे आयुष्याचा पाया मजबूत होतो. लक्षात ठेव, मुलांना जगातील सर्व सुख देणं प्रत्येक पालकाला शक्य नसते, पण प्रेम, विश्वास आणि संस्कार देणं प्रत्येक पालकाच्या हातात असते. आणि हीच ती संपत्ती आहे जी आयुष्यभर त्यांच्या सोबत राहते. बाळा, आता किती आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल खूप चिंतेत असतात. शिक्षण, करिअर, स्पर्धा, बदलणारे जग, वाढती आव्हाने या सगळ्यांमुळे मनात प्रश्न निर्माण होतात. पण एक गोष्ट विसरू नकोस, मुलांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा त्यांना योग्य मूल्य देणं अधिक महत्त्वाचे आहे. कारण योग्य मूल्य असलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग शोधू शकते. स्वामी सांगतात, मुलांना भीती देऊ नका, विश्वास द्या. त्यांना सतत त्यांच्या चुका दाखवू नका, तर त्यांच्यातील चांगुलपणा ओळखायला शिकवा. जे मूल स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतं, ते जीवनातील मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जाऊ शकते. बाळा, कधी-कधी तुला असं वाटेल की तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. तू मुलांसाठी इतकं करतोस, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही. अशा वेळी निराश होऊ नकोस. कारण चांगले संस्कार हे बीजासारखे असतात. बीज पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो. पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा तेच बीज एका विशाल वृक्षाचं रूप घेते. तसंच तुझ्या प्रेमाचं आणि संस्कारांचंही आहे. आज तुला त्याचा परिणाम दिसत नसेल, पण उद्या त्याच संस्कारांमुळे तुझी मुलं योग्य निर्णय घेतील, योग्य मार्ग निवडतील आणि जीवनात यशस्वी होतील. बाळा, आता मी तुला एक महत्त्वाचा संकेत सांगतो. जेव्हा देव एखाद्या घरावर कृपा करतो, तेव्हा त्या घरात काही सकारात्मक बदल दिसू लागतात. घरातील वातावरण शांत होऊ लागते. अनावश्यक वाद कमी होतात. मनात आशेचा किरण निर्माण होतो. सहजासहजी संधी मिळू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील मुलांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतो. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होते. ते स्वतःच्या भविष्याबद्दल गंभीरपणे विचार करू लागतात. त्यांच्या मनात मोठी स्वप्न निर्माण होतात. हे सर्व बदल एका दिवसात घडत नाहीत, पण हळूहळू त्यांची सुरुवात होते. आणि हेच संकेत असतात की देवाची कृपा त्या घरावर कार्य करू लागली आहे. म्हणून बाळा, जर तुला तुझ्या घरात असे छोटे छोटे सकारात्मक बदल दिसत असतील, तर त्यांची कदर कर. कारण अनेकदा मोठ्या आनंदाची सुरुवात अशाच छोट्या बदलांपासून होत असते. बाळा, आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग ऐक. जीवनात प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एक प्रश्न असतो, माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित असेल ना? हा प्रश्न प्रेमातून जन्म घेतो. कारण आई-वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ असते. ते स्वतःच्या आनंदापेक्षा मुलांच्या आनंदाला जास्त महत्त्व देतात. कधी-कधी तू आपल्या मुलांसाठी इतकी काळजी करतोस की स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या आनंदाकडेही लक्ष देत नाहीस. तुझ्या मनात फक्त एकच इच्छा असते, माझी मुलं सुखी राहावीत. बाळा, तुझी ही भावना स्वामींपर्यंत पोहोचते. तुझे अश्रू, तुझ्या प्रार्थना, तुझी काळजी आणि तुझे प्रेम हे सर्व त्यांना माहीत आहे.
म्हणूनच आज स्वामी तुला सांगत आहेत, घाबरू नकोस. तुझ्या मुलांचा प्रवास माझ्या नजरेसमोर आहे. होय, त्यांच्या आयुष्यात अडचणी येतील, कारण अडचणीशिवाय कोणताही माणूस मजबूत होत नाही. कधी त्यांना अपयश येईल, कधी त्यांना निराशा वाटेल, कधी त्यांना योग्य आणि अयोग्यमधून निवड करावी लागेल. पण प्रत्येक वेळी त्यांच्या अंतःकरणात योग्य विचार जागृत करणारी शक्ती त्यांच्या सोबत असेल. ती शक्ती म्हणजे स्वामींची कृपा. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या मुलांना जीवनातील प्रत्येक लढाईपासून वाचवणे शक्य नाही, पण त्यांना प्रत्येक लढाई लढण्याइतके सक्षम बनवणे शक्य आहे. म्हणून त्यांना धैर्य शिकव, सत्य शिकव, प्रामाणिकपणा शिकव, चांगुलपणा शिकव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवावर विश्वास ठेवायला शिकव. कारण ज्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा असते ती व्यक्ती कितीही मोठ्या संकटात असली तरी मार्ग शोधू शकते. स्वामी सांगतात, मुलांना भीती देऊ नका, विश्वास द्या. त्यांना सतत त्यांच्या चुका दाखवू नका, तर त्यांच्यातील चांगुलपणा ओळखायला शिकवा. जे मूल स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतं ते जीवनातील मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जाऊ शकतं. बाळा, कधीकधी तुला असं वाटेल की तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. तू मुलांसाठी इतकं करतोस, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही. अशा वेळी निराश होऊ नकोस, कारण चांगले संस्कार हे बीजासारखे असतात. बीज पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो. पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेच बीज एका विशाल वृक्षाचं रूप घेतं. तसंच तुझ्या प्रेमाचं आणि संस्कारांचंही आहे. आज तुला त्याचा परिणाम दिसत नसेल, पण उद्या त्याच संस्कारांमुळे तुझी मुलं योग्य निर्णय घेतील, योग्य मार्ग निवडतील आणि जीवनात यशस्वी होतील. बाळा, आजपासून एक छोटासा नियम बनव. दररोज काही क्षण आपल्या मुलांसाठी प्रार्थना कर. मोठ्या मोठ्या मागण्या करू नकोस. फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्या मुलांना सद्बुद्धी द्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा. त्यांच्या आयुष्यात प्रकाश, आनंद आणि चांगुलपणा कायम राहू द्या. ही साधी प्रार्थना मनाला शांती देते, कारण जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो तेव्हा भीती आपोआप कमी होऊ लागते. आणि जिथे विश्वास असतो तिथे आशा जन्म घेते. जिथे आशा असते तिथे प्रयत्न सुरू राहतात. आणि जिथे प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात तिथे यशाचा मार्ग नक्की तयार होतो. बाळा, कदाचित आज तुला भविष्य स्पष्ट दिसत नसेल. कदाचित अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील. पण लक्षात ठेव, जसा सूर्योदय होण्यापूर्वी अंधार सर्वात जास्त असतो, तसंच जीवनातही अनेक चांगल्या गोष्टी योग्य वेळे आल्यावरच समोर येतात. म्हणून चिंता सोड, विश्वास ठेव, प्रेम दे, चांगले संस्कार दे आणि उरलेलं स्वामींवर सोपाव. कारण ज्या घरात प्रेम असतं, प्रार्थना असते आणि श्रद्धा असते, त्या घराला स्वामींचा आशीर्वाद नक्की लाभतो. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक क्षण डोळे मिटून प्रेमाने स्वामींचे स्मरण करा. मनोमन म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्या घरावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि यश नांदो. आणि तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर कायम आनंदाचं हास्य फुलत राहो. जय जय गुरुदेव दत्त.